नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांच्या अडचणीत होणार वाढ. गेली अनेक वर्षे चंद्रपूर जिल्ह्यात त्यांचा कार्यकाळ होता आणि एका क्लास 1 अधिकाऱ्याने इतके वर्षे एका जिल्ह्यात घालविण्याची ही पहिलीच वेळ असावी. विश्वसनीय सूत्रानुसार माहिती प्राप्त झाली आहे की त्यांची तक्रार मुख्यमंत्री कार्यालयात केली गेली आहे. अनेक वादग्रस्त निर्णय त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात घेतले आहे, त्यासंबंधीची तक्रार सुद्धा या अर्जात केली गेली असल्याचे समजते. सन्मित्र महिला नागरिक सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. यामुळे सुधीर मुनगंटीवार समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या असून भविष्यकाळात सुधीर मुनगंटीवार पुन्हा मंत्री बनणार असल्याचे त्यांच्या समर्थकाचे म्हणणे आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचा राजकीय आलेख बघता आणि गेल्या काही काळात त्यांनी घेतलेले निर्णय बघता ही एक वंदता असू शकते असे समजण्यास काही हरकत नाही. भारतीय जनता पार्टीला वैभव प्राप्त करून देणारे आणि पक्षाची मूळ बांधणी करणारे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचेच नाव एका कार्यक्रमाच्या पत्रिकेत डॉक्टर कामाप्रसाद मुखर्जी असे केल्याने अनेक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे जिल्हा महानगर प्रमुख राहुल पावडे यांच्या कार्यकर्त्यांनी हा पराक्रम केला. त्यामुळे राहुल पावडे यांच्यावर टीकेची जोड उचलल्या जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात जंगल असून येथे मानव आणि वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे आणि हा संघर्ष आटोक्यात आणण्याकरिता ताडोबा येथील 60 गावांमध्ये 300 गुराख्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मानव वन्यजीव संघर्षात आणखी निष्पाप बळी जाऊ नये याकरिता वन विभागाने हे पाऊल उचलले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी बघता पोलीस प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलत नागरिकांना न्याय मिळावा याकरिता तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले आहे. प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या ऐकण्याकरिता पोलीस अधिकारी हजर राहणार आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठे थर्मल पॉवर स्टेशन समजणारे चंद्रपूर येथील चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन येथील संच वारंवार बंद पडत असतात आणि यातील तांत्रिक दोष येथील तंत्रज्ञ सुधारू शकत नाही. बाहेरील देशातून येणारे तंत्रज्ञ सुद्धा हे संच दुरुस्त करण्यात असमर्थ का बरं ठरत आहे, यामागे एक सत्य दडलेले आहे. मुख्य अभियंत्याच्या नावाखाली येथील 2 मोठे अधिकारी या कामात गुंतले असून त्यांच्यावर अनेक प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोपही आहेत, परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन हे अधिकाधिक गर्तेत चालले आहे. CSTPS परिसरात यापूर्वी प्रचंड प्रमाणात वाघ आणि बिबट लोकांच्या नजरेस पडत होते, परंतु आता या वाघांनी आपला मार्ग बदलला असून ते वेस्टर्न कोल लिमिटेडच्या परिसरात आढळून येत आहे. या परिसरात मानवी वस्त्या असून आता त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वन विभागाला याबाबतीत सतर्कता बाळगावी लागेल. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असून सुद्धा प्रचंड प्रमाणात दारू विक्री होत आहे, परंतु गावातील महिलांनी शक्तीपथची स्थापना केल्यापासून दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले होते. त्यावर या दारू विक्रेत्यांनी तोडगा काढला असून आता गावाच्या वेशीबाहेरच दारू विक्रेते दारू विक्री करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या या प्रकारासमोर शक्तीपथ सुद्धा हतबल झाल्याचे निदर्शनास येत आहे. गडचिरोलीचे माजी खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला एका मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या वाहनाचा समोरील भाग चेंदामेंदा झालाय, परंतु वाहनात असलेले 4घेही जण सुखरूप बचावले. चामोर्शी शहरात हा अपघात झाला असून या घटनेची अधिक चौकशी पोलीस करीत आहेत. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.